नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 23 फेब्रुवारी 2026. आता घरात आहे मी. घरात आहे आता मला रंगवायचा आहे खाट. त्यासाठी मी कलर आणायला गेलो होतो. हा सगळा खाटावरचं सामान काढलं आहे सगळं. म्हणजे सगळं सामान काढून इथं ठेवलं ना बॅरेलवर. हे उशीची म्हणा काय असेल ते सगळं सामान सगळं ह्याच्यावर काढून ठेवलं आहे. आणि खुरप्यानं जरा घासून घेतला खाट. म्हणजे तांबरले आलं ना घाट खरा ह्याच्यात दिसते का नाही बाई. हे सगळं तांबरलेलं सगळं घासलं ना. म्हणजे कलर द्यायच्या अगोदर घासायचं असतं ना. त्यामुळे सगळं आता घासून घेतलं. आता मला पहिला हिथं सगळा कलर दिला पाहिजे. मग उलटा करून ह्याच्या आत कलर दिला पाहिजे. नाहीतर एक काम करतो, पहिला काय करतो, खाट असा ठेवतो. म्हणजे उलटून असा म्हणजे असा उलटून ठेवतो. इकडं पण ह्या पण बाजूला कलर द्यायला ते त्या पण बाजूला कलर द्यायला ते असा उभा ठेवला की. मग आता हे बघा कलरचे डबे आणल्या. बघा ही 90 रुपयाला कलरचे डबे आणल्या. हे काय पोपटी. ज्या कलरचा खाट होता का नाही, पोपटी कलरचा याला खाट कलर दिलेला मी पोपटी कलरचा. आता याला झाले 7-8 वर्षे कलर देऊन. त्यामुळे मी हा पोपटीचा आणला आहे 90 रुपयाला. आणि 10 रुपयाचा ब्रश एक आणला. कारण की रंगवायला ब्रश नव्हता ना. हे काय ब्रश आणला आहे आत्ता. चालत गेलो स्टँडवर. इथनं 1 किलोमीटर चालत गेलो. इथनं 1 ते 1.5 किलोमीटर. 1 ते 1.5 किलोमीटर दुकान लांब आहे ना तिकडं. म्हणजे स्टँडच्या मागं आहे पाक तिकडं कलरचं दुकान. तिकडं पाक चालत जाऊन आणलं आहे. आता कारण की माझ्या गाडी नाही ना. आमच्यात एक पण गाडी नाही चालवायला. त्यामुळे चालत जायला लागते. आता काय करतो, पप्पाला काढायचं आहे पाणी. गरम पाणी काढायचं आहे. ही बारडीत पाणी काढायला लागणार. नारळाचं झाड सगळं डोक्याला लागतं. ही एवढं मोठं झालं ही झाड. डोक्याला लागतंय सगळं. आता पाणी कसं काढू. अरा कडक झार पाणी झाले. कडक झार म्हणजे वाईट नव्हतं की. कसं होणार या पातेल्याला हात लावलं की काळ होतंय सगळं. त्यामुळे मी आपलं तांब्यानंच काढतो पाणी. एकदम कडक झाले ना. आणि पाणी भरलं घेत आला. लय वजे वारडे. वजी इतके वारडे पण काय सांगू. उचलत नाही अशा टुमटुमीत भरल्या. गरम पाणी कडक पाणी लागतं ना पप्पाला. त्यामुळं हे जरा हा कुठे ठेव. हा तू हा ना नको चालू करा. दार ओढू म्हणत्या. पाणी बाहेर येऊनच पितो. आत नको म्हणलं आपलं बाहेरच प्यावं आरामशीर गार वाऱ्याला. कारण की एवढ्या लांब चालत गेलतो ना. त्यामुळे लय ताण लागल्या. उन्हाळ्यात तर इतकी ताण लागते काय सांगू. आता काय करतो, पहिला मला खाटाचा उलटा केला पाहिजे. हे इकडे ठेवतो पहिला. खाट असा केला पाहिजे. इकडं उचलतो खाट असा. ओहो ओहो हळूहळू ठेवला पाहिजे. ह्या विटा काढल्या पाहिजे. या विटा येत्या ना ह्याच्या खाली. त्यामुळे असं वाकलं आहे खाट. जरा इकडं ओढून घेतलं पाहिजे असं. इकडं सारखं पाहिजे.
तरी पण होईना. खाट वजनलं आहे ना, तो पहिल्यातला खाट आहे काय, म्हणजे आत्ताचं नव्हतं. त्या खाटाला कमीत कमी 22 वर्ष झाली. हो खाट आहे आमच्या घरात. किती? 22 वर्ष. आता आमच्या मग आईच्या लग्नात घेतलेला यो खाट आमच्या, अजून टिकलाय. बघा किती मजबूत असेल यो खाट. उचलाय गेले की उचलत नाही का, पोट साईडला ठेवलं पाहिजे. या बघा बघा किती वज आहे. असं चुलीला टेकून ठेवलं पाहिजे. आता बरोबर, आता व्यवस्थित बसला. म्हणजे ह्या साईडला पण कलर द्यायला येतो आहे आणि ह्या साईडला पण कलर द्यायला येते. त्यामुळे मी असा घाट ठेवला आहे. आता काय करू, खुरपं कुठे गेलं, खुरपं कुठे गेलं ते हुडकायला लागले. खुरपं घावं ना. बघा हे सगळा खाट इथं तांबरला आहे ना, हे सगळं तांबरलेलं आहे. ही ठीक आहे. आता हे मला घासून काढावं लागणार आहे. मी काय घेतलेलं बरं, एक्स्ट्रा घेतलेलं मी घासायला. कुठं जाते तीच कळेना सामान. खुरपच घेतो आपलं. ठीक आहे. ही तांबरलं आहे असं सगळं आहे का. हे असं काढायला लागते ना, त्याशिवाय हे असं काढायला लागते ना, त्याशिवाय कलर बसत नाही. ही तांबरलेला काढल्याशिवाय अजिबात कलर बसत नाही. आता पहिला झाडून घेतो ही, म्हणजे कचरा बिचरा काय अडकलं असलं तरी, म्हणजे पेंट करताना सगळं बरशामध्ये घाण अडकणार ना, त्यामुळे हे सगळं झाडून घ्यायला लागली सगळं. आता मला बसायला खुर्ची बिडची नाही ना, ते आता घरात हाय खुर्ची, ती घ्यायची म्हणल्यावर हातरून काढा त्याच्यावरचं हे. त्यामुळं आपलं बसून कलर देतो, कारण की असं उभारून द्यायचं म्हणजे पाय दुखायचं. उभारून द्यायचं कलर म्हणजे. आता हे डबे काढतो सगळे. हो निघतंय का नाही टोपण, हे बघा निघलं. आता देतो कलर द्यायला सुरुवात करतो. पहिला कुठून देऊ, पहिला इकडून देतो. पहिला इकडून कलर देतो. हिरवा कलर आहे. कलर पोपटी नाही आहे, हिरवा कलर आहे. देतो आता भरा 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 भरा. झालाय आता कलर देऊन सगळा. ठीक आहे, सगळीकडे कलर देऊन झाला. आता जिथं जिथं लागला नाही तिथं कलर द्यायला लागली. म्हणजे कुठं लागला नाही ना कलर, त्यामुळे इकडे तिकडे द्यायला लागली. आता हे सगळं झालं. आता फक्त ही आणि ती राहिली फक्त. आता एवढा द्यायचा आणि ठेवायचा खाट.